नमस्कार, सुप्रभात. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. घरी राहा, सुरक्षित राहा, चांगल्या सवयी अंगी बाळगा, रोगराईला दूर पळवा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमाअंतर्गत मी श्रीमती अनघा अरविंद निवाजी, सहाय्यक शिक्षिका, सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी संचालित राधामोहन वेर्णेकर प्राथमिक शाळांचे मूल आपणा सर्वांचे आजच्या ऑनलाईन वर्गात मनापासून स्वागत करतो. मुलांनो, कोणाच्या तरी घरामध्ये ना पहिल्यांदा टीव्ही चालू आहे, तो बंद करा. श्रेया मॅडम, मी हॉटस्पॉटला दिसत नाहीये. आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानामुळे गतिमान होत चाललेल्या युगामध्ये आपले दैनंदिन जीवन अतिशय खडतर होत चालले आहे. त्यामुळे आजची लहान पिढी म्हणजे मुलांनो, तुम्ही किंवा तुमच्यासारखी इतर लहान मुलं अगदी लहान वयातच विविध व्याधी आणि रोगांना बळी पडत चालली आहे. आणि म्हणूनच त्यासाठी आपल्या शालेय जीवनापासून आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाला अनन्य महत्व प्राप्त झाले आहे. मुलांनो, आपले जीवन आनंददायी व आरोग्य संपन्न व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल तर काय करायला पाहिजे आपण? तर स्वतःला काहीतरी चांगल्या सवयी लावायला हव्यात. काहीतरी म्हणजे का मी म्हटलं असं? कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कोणत्या चांगल्या सवयी आहेत, कोणत्या वाईट सवयी आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. पण तरी सुद्धा आपण काहीतरी वेगळं करत असतो की इतरांपेक्षा वेगळं दिसायला पाहिजे, वेगळं वाटायला पाहिजे. पण त्या कधीतरी वाईट सवयी सुद्धा असू शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. मग पहिल्यांदा आपण चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. आणि असं म्हटलं जातं की लहानपणी जर चांगल्या सवयी आपल्याला लागल्या तर त्या आयुष्यभर टिकतात आणि त्यातून आपल्या अंगी चारित्र्य संवर्धन, संघवृत्ती, खेळाडूपणा, सहिष्णुता, साहसी वृत्ती अशा विविध गुणांचा उत्तम विकास आपल्याला या चांगल्या सवयींमुळे होतो. आणि या गुणांचा चांगला विकास होण्यासाठी, आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आपली स्वतःची दिनचर्या महत्वाची आहे. आणि मुलांनो, आजचा आपला तास आहे खेळू करू शिकू. या तासामध्ये आपण माझी दिनचर्या म्हणजेच काय आहे, दिनचर्या म्हणजे काय, त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, त्याचे फायदे काय आहेत, हे आज आपण पाहणार आहोतच. पण मुलांनो, त्या अगोदर आपण काय करूयात बरं, एक छानसं गाणं ऐकूया. चला तर पाहूया. आणि पाहायचं सुद्धा आहे हा गाणं. सगळे छान बसणार आहेत. अजून कोणाचा तरी ना माईक चालू आहे, तो बंद ठेवायचा आहे. तुम्हाला ते गाणं आवडणार आहे, कारण तुम्ही ना ते पहिलीमध्ये मला वाटते शिकलात पण. सगळे छान बसलेले, आपल्याला गाणं ऐकायचं आहे.
पहा, तुम्हाला भेटायला कोण आलेलं आहे, कोण दिसतंय, मनातल्या मनात उत्तर द्यायचं, हा बोलायचं नाहीये. सूर्य उगवताना दिसतो आहे, बरोबर. मग आता पाहायचं आहे गाणं आणि ऐकायचं सुद्धा आहे. चला घासूया आपली दात, झाली सकाळ सरली रात, चला घासूया आपली दात. घर झाडून केर काढायचा, टोपलीत सारा गोळा करायचा. मोठाली नख ठेवू नका, वाढले केस कापून टाका. नखे वाढता माती भरते, पोटात शिरता करते. गार गार पाणी बादली भरून, हसत घ्यायची आंघोळ करून. चांगले धुतले कपडे घातले, मन आनंदी होईल आपले. मन आनंदी होईल आपले, मन आनंदी होईल आपले. छोटसच गाणं, पण त्या गाण्यातून आपल्याला काय काय सांगितलंय की सकाळी उठल्यापासून आपण जर ह्या सगळ्या कृती केल्या तर आपलं मन कसं होणार आहे, आनंदी होणार आहे, आनंदी होणार आहे. माझं जॉईंट ताजे तवाने होणार आहे, आपल्याला प्रसन्न आनंदी वाटणार होणार आहे. मी बोलायला सांगितलंय का कोणाला? नाही की नाही? सगळ्यांचे माईक बंद, पुन्हा पुन्हा त्या सूचना का बरं द्याव्या लागत आहेत? ही सुद्धा वाईट सवयी आहे की नाही? वाईट सवय आहे. बाई एवढ्या सूचना देत आहेत आणि आपण बोलत आहोत, म्हणजे ही सुद्धा काय झाली? वाईट सवय झालेली आहे. पहा, अजूनही आपण चांगल्या सवयी अंगी बाणण्यासाठी काय काय करायचं आहे ते पाहणार आहोत. पण घटकाचं मुलांनो सांगितलं होतं, माझी दिनचर्या, माझी म्हणजे स्वतःची, माझी म्हणजे स्वतःची. मग दिनचर्या म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. दिनचर्या म्हणजे काय तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. पहा हा, दिनचर्या कशाला म्हणायचं किंवा दिनचर्या म्हणजे काय तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या सर्व गोष्टींना एकत्रितपणे दिनचर्या म्हणतात. सकाळी उठल्यापासून मग आता तुम्हाला असेल की आपण सकाळी उठल्यानंतर काय काय करतो, अगदी रात्री झोपेपर्यंत ही भली मोठी रांग आहे, यादी आहे कामांची आपल्या. आपण इतक्या साऱ्या गोष्टी करत असतो, त्या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हणतात? दिनचर्या. म्हणजेच आपला दिनक्रम. सोप्या भाषेमध्ये तर त्यालाच आपण सोप्या भाषेत आपलं म्हणायचं आहे की माझा दिनक्रम. दिनक्रम, दिनचर्या म्हणजेच दिनक्रम, की सकाळी उठल्यापासून आपण रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या म्हणजेच आपला दिनक्रम. आणि आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे दिनचर्या, नाव दिलेलं आहे त्याला. आता हे लक्षात आलं असेल तुम्हाला. मग आपली दिनचर्या कशी असावी हे आपल्याला सगळ्यांना माहित असलं पाहिजे. आणि या दिनचर्येतला सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा काय आहे पाहूया बरं. चला, हा आहे छोटू. छोटू काय झालेला आहे तर झोपेतून उठला आहे. म्हणजेच पहा, इथे तुम्हाला सूर्य सुद्धा उगवताना दिसत आहे बाळांनो. म्हणजे तो सूर्योदयापूर्वी, पूर्ण सूर्य उगवला नाहीये, कारण डोंगराच्या आडून तो वर येताना दिसत आहे. म्हणजेच केव्हा उठायचं आहे आपण तर लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे किती लवकर रे? अगदी मध्यरात्री 3 वाजता 4 वाजता नाही, तर सूर्योदयापूर्वी. आता मग सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर का उठायचं? काय फायदे आहेत त्याचे? तर
सकाळी आपण जर लवकर उठलो की नाही तर आपल्याला भरपूर वेळ मिळतो. आपली जी इतर कामं आहेत ती कामं आवरून आपल्याला आपला जो वेळ आहे तो वेळ बाकी राहतो, उरतो. मग आपण त्याच्यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारा व्यायाम, योगा ह्या सुद्धा गोष्टींची आपल्या शरीराला खूप गरज आहे. आणि मग हे केव्हा आपण करणार, तर जेव्हा आपण लवकर उठू तेव्हाच. कारण जर आपण आपल्याला उठायला उशीर झाला तर आपल्याला सकाळी शाळेत जायचं असतं, मग ती गडबड असते सगळी, सगळं आवरून जायचं आपल्याला शाळेत, बरोबर. पण ते जर आपण लवकर उठलो तर आपल्याला वेळ मिळणार आहे आणि मग आपण काय करणार, तर योगा करणार आहोत, व्यायाम करणार आहोत, बरोबर. आणखी काय फायदा होतो, तर सकाळी उठल्यामुळे आपले मन आनंदित राहते, प्रसन्न राहते. आणि बरं का मुलांनो, जर आपल्या दिवसाची सुरुवात चांगली असेल ना तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. म्हणजे जर आपल्याला समजा उशीर झाला तर आपली सगळी घाई गडबड गोंधळ उडून जातो. काय करू काय नको, काय करू काय करू, ब्रश कसा करू, अंघोळ कशी करू, बाकी विधी कशा सगळ्या असा आवरू, ही सगळी गडबड उडून जाते. मग ते जर आपण लवकर उठलो तर आपली सगळी कामं शांतपणे होणार आहेत आणि मग आपलं मन सुद्धा आनंदित राहणार आहे आणि आपला दिवस सुद्धा कसा जाणार आहे, अगदी छान जाणार आहे. आणि म्हणूनच मुलांनो म्हणतात की लवकर निजे लवकर उठे त्याला चांगले आरोग्य मिळे. पहा, मग आपण सुद्धा या गोष्टीचा अवलंब करायचा आहे. आणि तुम्ही तर मला वाटतं आपले ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यापासून नक्कीच लवकर उठता आहात, बरोबर की नाही. कारण आपल्याला ऑनलाईन वर्गात जॉईन व्हायचं आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे, ही तुमची उत्सुकता असते आणि म्हणूनच सगळे उठत आहात. तुम्ही शहाणी मुलं आहात. आता हा आपला सगळ्यात महत्वाचा हा चांगल्या आरोग्यासाठी हा महत्वाचा नियम आहे मुलांनो, की सकाळी लवकर उठणे. आता उठल्यानंतर काय करायचं पहिल्यांदा, तर आपण तुम्हाला इथे चित्र वेगळे दिसत, काय बाई निशी काय चित्र ठेवली आहेत, हो की नाही. पण हे आपल्या शरीरातलं म्हणजे आपलं जो महत्वाची विधी आहे तिला म्हणायचं प्रातःविधी. काय म्हणायचं, प्रातःविधी. आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा प्रातःविधीला जाणे, म्हणजेच आपण त्याला सोप्या भाषेत म्हणतो शौचाला जाणे. सगळ्यांना माहित आहे, बरोबर की नाही. आणि मग शौचाला जाण्यासाठी बाळांनो या शौचालयांचा वापर करायचा. काही जणांना सवय असते किंवा गावाकडे अजूनही शौचालयाची सोय नाहीये, मग त्यामुळे लोक शेतामध्ये किंवा उघड्या माळरानावर जाऊन विधी करत असतात, शौचविधी करत असतात. पण त्यामुळे काय होतं मुलांनो, की सगळीकडे दुर्गंधी पसरते आणि त्यामुळे रोगराई सुद्धा होते. म्हणून शक्यतो काय करायचं आहे, तर या शौचालयांचा वापर करायचा आहे. आता तिकडून आल्यानंतर शौचालयाला जाऊन आल्यावर हा सोनू नावाचा मुलगा आहे, तो काय करताना दिसतो आहे मला, इशिका सांगणार आहे. इशिका काय करतोय तो बाळ, हात धुत आहे. कसे धुवायचे हात, स्वच्छ. सोनू मोनू चिंटू पिंटू, सोनू मोनू चिंटू पिंटू, सगळे जण लक्षात ठेवा, सगळे जण लक्षात ठेवा. स्वच्छ स्वच्छ हात धुवा, स्वच्छ स्वच्छ हात धुवा. शौचाला जाऊन आल्यावर हात धुवा, शौचाला जाऊन आल्यावर हात धुवा. खेळून आल्यावर हात धुवा, खेळून आल्यावर हात धुवा. चोळून चोळून हात धुवा, स्वच्छ स्वच्छ हात धुवा. आणि मग आता मला वाटतं सगळे जण याप्रमाणे आपली विधी करणार आहेत.
शौचालयाचा वापर करणार आहेत आणि आल्यावर काय करणार आहेत? छान स्वच्छ सॅनिटायझर हँड वॉश साबण याचा वापर करून स्वच्छ हात धुवायचे आहेत. मग तुम्हाला सगळ्यांना आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत की हात धुवायचे कसे, त्याचेही तुम्हाला नमुने माहित आहेत किंवा त्याच्या स्टेप्स माहित आहेत. 7 प्रकारे आपण हात धुतो. सुरुवातीला हात पाण्याने काय करायचे? ओले करायचे. मग साबण घ्यायचं, साबण लावायचं. सगळ्या आतून बाहेरून तळ हाताला मळ हाताला साबण लावायचं. बोटांमध्ये हात घालायचा आहे. नख साफ करायची आहेत. बरोबर? असं छान हात धुवायचे आहेत. पूर्ण असे चोळून चोळून धुवायचे आणि मग पुन्हा काय करायचं आहे? पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि सगळे जण आता आपण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळेजण अडकलेलो आहोत घरामध्ये आणि आपल्याला सतत टीव्हीवर बातम्यांमध्ये ऐकायला मिळत आहे की स्वच्छता पाळा. बरोबर की नाही? स्वच्छ हात धुवा, हात कुठेही लावू नका आणि हात धुतल्याशिवाय चेहऱ्यावर डोळ्यांना नाकाला तोंडाजवळ हात नेऊ नका. कारण आपलं हात कुठेही ठेवतो, कुठेही लागतात, टेबलावर लागतात, गाडीमधून प्रवास करत असताना गाडीच्या हँडलला सीटला सगळीकडे लागत असतात आणि तिकडे आपल्या डोळ्यांना न दिसणारे जंतू असतात आणि ते जंतू आपल्या हाताला चिकटून राहतात. हात का धुवायचे स्वच्छ? तर ते जंतू जे आहेत आपल्या डोळ्यांना न दिसणारे ते आपल्या हाताला चिकटून बसतात आणि म्हणूनच ते दूर करण्यासाठी स्वच्छ हात धुवायचे आहेत. आता तुम्हाला 2 कळल्या चांगल्या सवयी किंवा आपल्या दिनचर्यातले 2 गोष्टी कळल्या. आता पुढची गोष्ट काय आहे? तर आहे पहा, इथे तुम्हाला दात दिसतो आहे आणि तो दात कशाने घासायचे आहेत? ब्रश आणि टूथपेस्ट. तुम्ही परिसर या विषयामध्ये दात कसे घासायचे हा सुद्धा अभ्यास केलेला आहे. छान वरून खाली, खालून वर, गोल गोल, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे असं छान काय करायचे आहेत? ब्रशने दात घासायचे आहेत. दात घासण्यासाठी ब्रश, टूथब्रश आणि पेस्ट यांचाच वापर करायचा आहे. लाखुंडी किंवा इतर काही ज्या पदार्थ आहेत त्या पदार्थांचा वापर टाळायचा आहे. कारण त्याच्यामुळे राखुंडी जर वापरली आपण तर त्याच्यामध्ये काही मातीचे कण असतात आणि त्यामुळे आपल्या दातांना होण्याची शक्यता असते, हिरड्यांना इजा होण्याची शक्यता असते. आणि दात का घासायचे? तर आपण जे अन्न पदार्थ खातो ते अन्न पदार्थ त्याचे कण आपल्या दातांच्या फटीमध्ये चिकटून राहतात, अडकून राहतात आणि ते निघून जाण्यासाठी आपण दात घासायचे आहेत. मला आशिष गलाटे सांगणार आहे, फक्त आशिष गलाटे, की दात किती वेळा घासायचे रे आशिष? 2 वेळा. 2 वेळा. केव्हा बरं घासायचे? मला मृण्मयी सांगणार आहे. मला बाकीच्यांचं कोणाचं ऐकायला येत नाहीये. मला बाकीच्यांचं हा बरं, हा मी एक आता वाक्य बोलणार आहे, ते वाक्य बरोबर आहे की चूक आहे मला अक्षता सांगणार आहे. तुम्ही काय सांगितलं? सकाळी आणि रात्री दात घासायचे. मग मला आता अक्षता सांगणार आहे की सकाळी म्हणजे उठण्या अगोदर घासायचे आणि रात्री म्हणजे झोपल्यानंतर घासायचे. बरोबर आहे ना वाक्य? बरोबर. हा, मी काय बोलले? सकाळी उठण्या अगोदर घासायचे आणि झोपण्याच्या पहिले दात घासावे. मी काय विचारते आहे की मी जे वाक्य बोलते ते वाक्य बरोबर आहे का हे मला अक्षता सांगणार आहे, फक्त अक्षता.
अक्षता नीट ऐक का पुन्हा की सकाळी तुम्ही सांगितलं की 2 वेळा घासायचे, सकाळी आणि रात्री. मग मी आता त्याच्यावर प्रश्न विचारते अक्षता की मला असं वाटतंय की रात्री झोपल्यानंतर दात घासायचे आणि सकाळी उठण्या अगोदर दात घासायचे. बरोबर आहे वाक्य माझं? चूक. मग कसे घासायचे बरं मृण्मयी? मृण्मयी सांग मला, कसे घासायचे दात, केव्हा घासायचे? सकाळी उठल्यावर घासायचे आणि जेवण घासायचे. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर. पहा क्रम कसा आला की सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे, मग प्रातःविधीला जायचं आहे, तिकडून आल्यावर हात स्वच्छ धुवायचे, चोळून चोळून स्वच्छ हात धुवायचे आणि मग काय करायचे, छान दात घासायचे. दात घासण्यासाठी टूथब्रश आणि पेस्टचा वापर करायचा आहे. आता पुढचा काय आहे का? पुढे काय करायचं आहे तर स्वच्छ नियमित अंघोळ करणे. काय करायचे आहे? अंघोळ करायची आहे. कळलं? करायची अंघोळ हसून, बरोबर? हसून खेळून अंघोळ. काही जणांना ना, मला माहित आहे थंडी असते आता, काही गावाला आहात, मग सकाळी तुम्हाला उठायला कंटाळा येतो, अंघोळ करायला पण कंटाळा येतो, मग जाऊ देत, नाही करायची अंघोळ. असं करायचं नाही. मग अंघोळ का करायची बाळांनो? तर आता तर मला वाटतं की सगळेजण बाहेरून आलो की आपण अंघोळ करतो, बरोबर की नाही? बाजारात जाऊन आलात की म्हणजे तुम्ही नाही गेलात तरी तुमचे मम्मी पप्पा जातात, ते आले बाहेरून की लगेच अंघोळ करतात, बरोबर की नाही? कारण सगळीकडे आपल्याला दहशत आहे कोरोना या विषाणूची. त्यामुळे आपण सगळेजण हे सगळे स्वच्छतेचे नियम अगदी छान पाळत आहोत. पण तरी सुद्धा आपल्या दिनचर्येचा भाग म्हणून मुलांनो नियमित अंघोळ करायची आहे. अंघोळ करण्यासाठी कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे किंवा वापर करायचा आहे. कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. अंघोळ करताना संपूर्ण शरीर, आपलं संपूर्ण शरीर काय करायचं आहे? स्वच्छ चोळून चोळून स्वच्छ करायचं आहे. साबण लावायचं आहे. आपले सगळे अगदी बोटाच्या नखांपासून काखा वगैरे ज्या काही आपल्या आतले अवयव, बाहेरून दिसणारे अवयव आहेत, त्या सगळ्या अवयवांना काय करायचं आहे? चोळून चोळून धुवायचं आहे. आपले डोळे, आपले कान, आपले नाक सगळे छान अंघोळ करताना स्वच्छ चोळून करायचे आहे. साबणाचा वापर करायचा आहे. आणि मग पुढे काय करायचं तर अंघोळ झाल्यानंतर आपलं अंग पाण्याने ओलं झालेलं असतं, बरोबर? मग ते अंग कोरड्या आणि स्वच्छ टॉवेलने पहिल्यांदा पुसून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ धुतलेले आणि कोरडे कपडे घालायचे. कोरडे म्हणजे वाळलेले, खूप छान वाळलेले कपडे घालायचे. थोडेसे ओलसर किंवा दमट असलेले कपडे घालायचे नाहीत, कारण त्यामुळे आपल्या शरीराला किंवा आपल्या त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. जर आपण ओलसर कपडे वापरले, घातले तर आपल्याला त्वचा विकार, इसब, नायटा, खरूज यासारखे जे त्वचा विकार आहेत ते होण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं तर शक्यतो अंघोळ झाल्यावर कोरड्या स्वच्छ टॉवेलने पहिल्यांदा अंग पुसून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं आणि मग स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे. लक्षात राहील सगळ्यांच्या? आपला दिनक्रम कसा आलेला आहे, आपण याचप्रमाणे सगळे कार्य करत असतो. फक्त थोडासा आपल्याला काय आहे इथे उजाळा देत आहोत की का करायचं आपण, याचे फायदे काय आहेत.
उगाचच घालायचे का स्वच्छ धुतलेले कपडे? नाही. तर जर आपण मळके विटके कपडे घातले तर पुन्हा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते, काहीतरी आजार उद्भवू शकतो. कारण आदल्या दिवशीचे जर आपण कपडे घातले की नाही तर त्याच्यावर काहीतरी जंतू असतात किंवा धुळीचे कण बसलेले असतात आणि आपण तेच पुन्हा कपडे घातले तर ते जंतू आपल्या त्वचेला जे छोटे छोटे अगदी लहान छिद्र असतात, तुम्ही जर पाहिलं असेल आपल्या त्वचेवरती काय असतात, लहान लहान छिद्र असतात, त्या छिद्रावाटे ते जंतू आणि धुळीकण आपल्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो किंवा म्हणजे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे असतात. आता पुढे जाऊया. पुढचं काय आहे काम आपलं दिनक्रमातलं? केस विंचरणे. हा, आता केस विंचरणे. पण त्या अगोदर आपण आंघोळ करताना जे मुलगे आहेत त्या मुलग्यांनी दररोज केस आंघोळ करताना स्वच्छ धुवायचे आहेत. आता मुलींचाही प्रश्न नाही, कारण मुलींचे सुद्धा अगदी मुलांसारखेच लहान लहान केस असतात. पण जर मोठे केस असतील की नाही मुलींनो, लक्षात ठेवायचं आहे, तर किमान आठवड्यातून 2दा तरी केस आपण धुतलेच पाहिजेत. मग केस धुण्यासाठी आपण बाजारामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू मिळतात ते शॅम्पू वापरले तरी चालणार आहेत, किंवा घरामध्ये आपण आंघोळीसाठी जे साबण वापरतो तो जरी वापरून केस धुतले तरी चालणार आहेत. म्हणजे असं काही खूपच महागड्या वस्तू आणूनच आपण त्या वापरल्या पाहिजेत असं नाही. पूर्वीच्या काळी ना बाळांनो, केस धुण्यासाठी तुमची आई किंवा आजी सांगेल तुम्हाला की रिठा आणि शिकेकाई याची पावडर करून ती केसांना लावून त्याने केस धुतले जायचे. आणि त्यामुळे त्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या म्हणजे तुमची आजी आई यांचे केस जर तुम्ही पाहिलेत ना तर आज सुद्धा लांब सडक असतात, अगदी छान असतात लांब. बरोबर ना? तुम्हाला प्रश्न पडतो की यांचे केस कसे लांब आहेत, तर त्यांनी या गोष्टींचा वापर केलेला होता. योग्य प्रमाणात केसाला तेल लावलं जायचं. आजही आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपण सुद्धा आपल्या केसाला योग्य प्रमाणात तेल लावणे गरजेचे आहे. आता बाईंनी तेल लावायला सांगितले म्हणून काही जण ना काय करतात, अख्खी बाटलीच डोक्यावर ठेवतात आणि ओतून घेतात. तर तसं करायचं नाही. हातावर, आपल्या तळ हातावर थोड्याशा प्रमाणात तेल घ्यायचं आणि तो डोक्याला लावायचं. काही जण छान डोक्याला मसाज वगैरे पण करतात, हा, ती वेगळी गोष्ट आहे. पण आपण सध्या आता लहान आहोत तर या गोष्टींकडे वळायचं नाही. तर आपल्याला जे आहे सोपं सोपं आपण करायचं आहे. थोडस आपल्या घरामध्ये जे तेल आहे ते खोबरेल तेल, ते काय करायचं आहे, आपल्या हातावर घ्यायचं आणि आपल्या केसाला लावायचं आहे. आतमध्ये मुळांना लावायचं केसांना ते. हा, आणि मग का लावायचं? केस छान स्वच्छ, आपण कंगवा म्हणतो त्या कंगव्याने स्वच्छ, कंगवा सुद्धा आपला जो आपण केस विंचरण्यासाठी वापरतो तो आपला प्रत्येकाचा वेगळा असावा आणि स्वच्छ असावा. कोणाचा आवाज येतो आहे? कंगवा सुद्धा कसा असला पाहिजे आपला? स्वच्छ असावा. मग आपण केसाची काळजी का घ्यायची आहे? जर आपण केस स्वच्छ धुतले नाही, त्यांना विंचरलं नाही तर केसामध्ये मुलांनो काही प्राणी वाढतात. तुम्हाला माहितीये केसातले प्राणी कोण आहेत रे? मृण्मयी सांगते का? केसात कोणतं? वा, हो ना. आणि मग आपल्याला ऊ हा शब्द जरी ऐकला ना बाळांनो तरी किळस वाटते, बरोबर की नाही? मग आपल्या केसात झाला तर त्याचा किती त्रास होईल जरा बघा, आठवा. काय होईल? बाप रे, खूप खाज येईल, काय काय होईल, आणखी केस गळायला लागतील. आणि ह्या उआ लिखाण बरोबरच आणखी काय होतं, केस अस्वच्छ असतील तर कोंडा सुद्धा होतो. आपण त्याला डॅन्ड्रफ म्हणतो की नाही? तुम्ही सगळेजण म्हणत असाल किंवा ऐकून असाल,
तुमच्या ताई दादांच्या तोंडून ऐकलं असेल की डॅन्ड्रफ झालाय केसामध्ये. मग का होतो, तर आपण जेव्हा केस धुतो तेव्हा ते स्वच्छ कोरडे करत नाही, यामुळे हा कोंडा होतो. म्हणून स्वच्छ आपण आंघोळ केल्यानंतर जेव्हा केस धुतो तेव्हा पहिल्यांदा ते काय करायचे, कोरडे करायचे आणि मगच विंचरायचे आहेत. सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे, बरोबर. आता पुढे काय करायचं आहे, तर जेवण. तो छान मुलगा पहा, त्याच्या ताटामध्ये बरेच काय काय पदार्थ दिसत आहेत. तो छान आनंदाने जेवत आहे. तेव्हा आपल्याला सुद्धा, आपण सुद्धा दिवसातून 2-3 वेळा जेवतो. मग जेवताना आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे. मला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही असं करायचं नाही. आईने जे जे पदार्थ आपल्या ताटामध्ये वाढलेले असतात ते सगळे पदार्थ आपण आनंदाने खाल्ले पाहिजेत. आत्ताच तुम्हाला परिसरच्या तासामध्ये बाईंनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांचा आणि निसर्गाचा आपण आदर केला पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजेच काय, तर हे जे आपल्या ताटामध्ये अन्न पदार्थ असतात ते अन्न पदार्थ आपल्याला शेतातून शेतकरी जेव्हा कष्ट करतो तेव्हाच ते आपल्या ताटात येतात. म्हणजे त्या प्रत्येक अन्न पदार्थ किंवा धान्य तयार करण्यासाठी, पिकवण्यासाठी त्या शेतकऱ्याला खूप मेहनत करावी लागलेली आहे, बरोबर की नाही. आणि म्हणूनच आपण अन्न पदार्थ ताटामध्ये शिल्लक न ठेवता जे वाढलेलं आहे ते आपण खायचं आहे. आणि बाळांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, आपली ताकद वाढण्यासाठी आपल्याला सगळ्या अन्न पदार्थांची, अन्न घटक जे आहेत त्या अन्न घटकांची गरज आहे. आणि म्हणूनच सगळे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. भात खाल्ला पाहिजे, पोळी भाजी वरण आमटी सगळे पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक आहेत. आणि हे सगळं तुम्ही परिसर मध्ये शिकलेला आहात. आता पुढे जाऊया. आता पहा, हा सोनू आणि ही रीता दोघं कुठे चालली आहेत, मला सांगणार आहे श्रेया. श्रेया सांग बरं. कुठे चालले ती दोघं, शाळेत चालले आहेत. मग शाळेत जाताना कसं जायचं आहे, वेळेवर जाणे. शाळेत वेळेवर जाणे म्हणजे आपल्या शाळेची जी काही ठरलेली वेळ असते त्या वेळेत जायचं आहे. आता सुद्धा तुम्ही ऑनलाईन वर्गात पहा, जर वेळेत आला नाहीत तर अगोदरच्या बाईंनी शिकवलेलं काय भाग आहे, मध्येच तुम्ही जॉईन झालात तर काय होतं, अगोदरचा शिकवलेला बाईने जो भाग शिकवलेला असतो तो पुन्हा काही शिकवला जात नाही. तुम्ही आता तुम्हाला खूप छान आहे की युट्यूब वर पुन्हा पाहायला मिळतंय, बरोबर. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष शाळेत जातो बाळांनो, तेव्हा मात्र पुन्हा बाई तो घटक शिकवत नाही. म्हणजे काय होणार, आपल्याला तो भाग समजणार नाही. आणि शाळेचे काही नियम असतात, ते नियम आपण पाळलेच पाहिजेत. शाळेची ठरलेली वेळ असते, त्या वेळेत आपण गेलंच पाहिजे. जर आपण वेळेवर गेलो नाही तर आपल्याला वेळेचं महत्व कळणार नाही. आणि शाळेत वेळेत गेल्यामुळे आपल्या अंगी एक गुण येतो, तो म्हणजे वक्तशीरपणा. कोणाचा आवाज येतोय रे? वक्तशीरपणा हा एक चांगला गुण आपल्या अंगी बाणतो. म्हणून मुलांनो, शाळेत वेळेवर गेलं पाहिजे. मग शाळेत वेळेवर गेल्यावर शाळेचे जे काही नियम आहेत ते नियम, शिस्त आपण पाळली पाहिजे. आणि सगळेजण तुम्ही छान पाळत असाल. त्याचप्रमाणे आपल्या वर्गामध्ये आपले जे काय मित्र मैत्रिणी असतात त्यांच्याशी आपण सलोख्याने, प्रेमाने वागले पाहिजे. त्याचबरोबर खूप अभ्यास करायला पाहिजे.
शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात, उपक्रम असतात, त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. म्हणजेच आपल्या अंगामध्ये काही गुण असतात ते सगळे गुण आपल्याला तुम्हाला तुमच्या पालकांना समजतात आणि तुम्ही मोठेपणी कोण होणार हे सुद्धा आईला तुमच्या घरच्या लोकांना किंवा बाईंना सुद्धा कळतं की बापरे हा ना पुढे जाऊन खूप कोणीतरी चांगला होणार आहे माणूस. अशा गोष्टी आपण म्हणूनच शाळेत आपण वेळेवर गेलं पाहिजे. शाळेचे नियम शाळेची शिस्त पाळली पाहिजे. पुढे काय आहे तर मैदानावर खेळणे. आपला दिनचर्येचा पुढचा भाग काय आहे मैदानावर खेळणे. मग आता काही वेळेला शाळेमध्ये तुम्ही मैदानात खेळत असाल किंवा काही वेळेला शाळेत जर मैदान शारीरिक शिक्षणचा तास असेल मैदानावर जाता आलं नाही तर मग तुम्ही काय करता घरी येऊन सुद्धा मैदानामध्ये खेळायला जाता. मग का खेळायचं आहे तर खेळल्यामुळे आपल्या शरीराला व्यायाम मिळतो. आपले शरीर लवचिक होते. आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत त्या स्नायूंमध्ये दमदारपणा येतो. याच प्रमाणे एकमेकांशी वागणे एकमेकांना समजून घेणे म्हणजेच काय तर संघवृत्ती. म्हणजे आपण जर सांघिक खेळ खेळत असू तर आपल्याला गटाने खेळायची सवय होते. आपल्या अंगी खेळाडू वृत्ती निर्माण होते. म्हणजे या गुणांचा सुद्धा विकास होतो. एकंदरीत काय तर खेळामुळे आपले जे आरोग्य आहे ते आरोग्य उत्तम राहते. कारण तुम्ही बऱ्याच आपले शारीरिक शिक्षणचे जे तास झालेले आहेत त्याच्यामध्ये पाहिलंय की वेगवेगळे खेळ खेळल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे तुम्ही पाहिलेलंच आहे आणि शिकला आहात. काही जण तसे व्यायाम प्रकार किंवा खेळ खेळत सुद्धा असाल. म्हणून मुलांनो आपण खेळलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवायचं की खेळून आल्यावर पुन्हा काय करायचे आहेत स्वच्छ स्वच्छ हात धुवा. चोळून चोळून हात धुवा. म्हणजे खेळून आल्यावर पुन्हा आपण आपले हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत. कारण मैदानामध्ये माती असते धूळ असते ते सगळे आपल्या शरीराला चिकटतात आणि ते निघून जावे यासाठी खेळून आल्यावर पहिल्यांदा स्वच्छ हात पाय धुवायचे आहे. हा सुद्धा आपल्या दिनचर्येचा एक भाग आहे. आता पुढचा भाग कोणता आहे पाहूया बरं. मला आता श्रावणी सांगणार आहे. श्रावणीचं माईक चालू आहे. श्रावणी सांगणार आहे. श्रावणी काय करतायत रे हे दोघं. आलं बाई हा वेगळा विषय कंटाळा बरोबर ना. अभ्यास एके अभ्यास नको बरोबर ना. रोज रोज तेच तेच रोज रोज तेच नको रोज रोज तेच. शाळा एके शाळा नको अभ्यास आणि खेळ. बरोबर ना. कंटाळवाणा. बाईने काय सांगितलं तर अभ्यास करायला. छान मैदानात खेळायला घेऊन गेल्या आणि लगेच अभ्यासाला बसवलं हो ना. आई पण असंच करते आपली बरोबर. खेळून आल्यावर हात पाय धुतले चला आता काय झालंय अभ्यासाला बसा. आणि मग तुम्ही अभ्यासाला बसता. मुलांनो अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला पुढे आयुष्यात कोणी मोठं बनायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे आतापासूनच खूप अभ्यास करायला पाहिजे. शाळेमध्ये दिलेला सर्व अभ्यास. कुणाचं माईक चालू आहे प्लीज जरा बंद करा. शाळेमध्ये दिलेला सर्व अभ्यास आपण वेळेवर पूर्ण केला पाहिजे. याशिवाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर आजी असेल किंवा आई सुद्धा खेळून आल्यानंतर हातपाय धुवून झाल्यावर पहिल्यांदा काय सांगते माहितीये की चला हातपाय धुवून झाले आता काय करायचं आहे शुभं करोती म्हणा. दिवे लावून झालेले आहे देवासमोर
मग आपण शुभम करोती म्हणूया आणि मग अभ्यासाला बसा. बरोबर ना? मग सगळेजण तुम्ही करत असाल. शुभम करोती म्हणून झाल्यावर मग अभ्यासाला बसायचं. मग अभ्यास करण्या अगोदर सुद्धा काही जण प्रार्थना म्हणतात, वाचन करायचं वेगवेगळ्या घटकाचं, वेगवेगळ्या विषयांचं, वेगवेगळ्या भाषा. आता आपल्याला 2 भाषा तर येतात, मराठी आणि इंग्रजीचं छान वाचन करता येतं. मग त्याचं वाचन करायचं, पाढे पाठांतर करायचे, श्लोक पाठांतर करायचे आणि जो काही शाळेमधून आपल्याला लिखाणाचा अभ्यास दिलेला असतो तो सुद्धा आपण छान सुंदर अक्षरात लिहून पूर्ण करायचा असतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना आपल्याला जराही कशाची भीती वाटणार नाही. कारण अभ्यास अपूर्ण असेल की नाही तर काय होतं, बाई ओरडतील ही भीती वाटत असते. आणि म्हणून मग आपण थोडस घाबरत मग कधीतरी काहीतरी वेगळी कारणं सांगता, बरं नाहीये असं सांगून काय करता, शाळेला दांडी सुद्धा मारता. मग आपण जर असा दररोजचा अभ्यास दररोज केला ना बाळांनो, तर आपल्याला अशी कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही, शाळेत जाण्याची नाहीच वाटणार. याशिवाय परीक्षेची भीती सुद्धा आपल्याला वाटणार नाही. आता पुढे चला, आता इथे मला सांगणार आहे आशिष. काय करतायत रे ही मुलं? आशिष सांगतो का? भांडी घासलेल्या मळत. नंतर काय करते आहे दुसरी? कचरा टाकते. पुढच्या चित्रामध्ये मृण्मयी सांग, पुढच्या चित्रातला मुलगा काय करतो आहे? झाडू मारतोय. आणि नंतरच्या चित्रामध्ये लहान लहान कामं आहेत की लहान लहान म्हणजे घरामध्येच आपली कामं आहेत. बास, माईक बंद. तर घर कामामध्ये सुद्धा आपण मदत केली पाहिजे. आपले आई, आपले बाबा दोघांनाही छोटी छोटी अशी काही मदत लागली तर आपण ती करायची. अभ्यास करायचाच आहे, पण अभ्यासाबरोबर जो काही खेळून आल्यावर, शाळेतून जाऊन आल्यावर, खेळून आल्यावर, अभ्यास झाल्यावर आपला जो काही वेळ उरेल त्या वेळेमधून आपण आपल्या आई बाबांना, आजी आजोबांना अशी छोट्या छोट्या कामामध्ये मदत केली पाहिजे. त्याशिवाय बाळांनो, ही घरातली कामं झाली, पण तुम्ही जर का स्वतःची कामं स्वतः केलीत ना तरी सुद्धा ती तुमच्या आई बाबांना मदतच आहे. म्हणजे स्वतःचा डबा भरणे, स्वतःची बॅग भरणे, स्वतःचे कपडे घालणे. काही मुलांना सगळं म्हणजे काही मुलांना ना अजूनही आई जेवायला स्वतः भरवते. मग असं करणं योग्य नाही. स्वतःची कामं स्वतः केली तरी सुद्धा त्यातून तुमच्या आई बाबांना मदत होणार आहे. अशी छोटी छोटी कामं आनंदाने आणि मनापासून करायची आहेत. कंटाळा करून करायचं नाही. कारण कोणतंही काम आपण जर आनंदाने केलं ना की ते चांगलं होतं. पण तुम्ही जर कंटाळवाणा करून केलात ना तर ते काम व्यवस्थित नीटनेटकेने होणार नाही. म्हणून लिहिलेलं जे काम आहे थोडं करा, पण अगदी शांतपणे आणि आनंदाने करा. आणि बाळांनो, आता शेवटचा आहे, दिनचर्येचा शेवटचा भाग कोणता आहे तर झोपणे. मगाशी म्हटल्याप्रमाणे लवकर निजे लवकर उठे. आपण जर लवकर निजे म्हणजे झोपणे, निजे म्हणजे झोप, लवकर झोपलो आणि लवकर उठलो ना तर आपल्याला आरोग्य संपत्ती मिळते. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं. कोणाचं माईक चालू आहे? आपलं आरोग्य चांगलं राहतं. आता मला वाटतं बऱ्याच जणांना ना तुम्हाला सवय आहे की रात्री उशिरापर्यंत टीव्ही मोबाईल बघत जागत राहायचं आणि मग सकाळी उठायला उशीर होतो, मग आळस येतो.
आणि मग सकाळी उठायला उशीर झाला की आपली सगळी कामं पुन्हा उशिरा होतात, गडबड होते सगळी आणि आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो. आपल्याला झोप आपल्या शरीराला खूप महत्वाची आहे. झोपेमुळे आपल्या संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते. आपले जे आतमध्ये अवयव आहेत, इंद्रिय आहेत, छोटे छोटे मेंदू, हृदय, या सगळ्याला सुद्धा आपण झोपल्यामुळे छान आराम मिळतो. हातापायांना मिळतोच, पूर्ण शरीरालाच आपल्या काय मिळतो, छान आराम मिळतो, विश्रांती मिळते. म्हणून आपण रात्रीची झोप घेणे गरजेचे आहे. विनाकारण जागरण करत राहायचं नाही. बरोबर की नाही? दिवसभरामध्ये आपण वेगवेगळी कामं करतो, त्यामुळे आपलं संपूर्ण शरीर थकलेलं असतं आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे, रात्री छान झोप घ्यायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण लवकर उठायचं आहे आणि मग लवकर उठून पुन्हा आपलं क्रम चालूच राहणार आहे. सकाळी उठोनी देवासी भजावे, गुरुसी वंदावे, जीवे भावे. वडिलांची आज्ञा घेतल्या विना कोठे घरातून जाऊ नये. नेमिलेल्या वेळी शाळेत जावे, चित्त ते ठेवावे विद्येवरी. शाळेसी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत राहू नये. बालपणी विद्या वृक्षाशी लावावे, तरुणपणी घ्यावे फळ त्याचे. तरुणपणी घ्यावे फळ त्याचे. काय मग मुलांनो, कळलं ना? अर्थ कळला ह्या प्रार्थनेचा? की सकाळी उठल्यावर आपली सगळी कामं झाल्यावर आपण पहिल्यांदा देवाला नमस्कार करायचा आहे. बरोबर? नंतर वडिलांची आज्ञा घेतल्याशिवाय, परवानगी घेतल्याशिवाय घरातून कोठेही बाहेर पडायचं नाही. जे शाळेनी वेळ ठरवून दिलेली आहे त्या वेळेमध्ये शाळेत जायचं आहे आणि आपलं चित्त, आपलं मन कुठे ठेवायचं आहे, विद्येवरी म्हणजे अभ्यासावर ठेवायचं आहे. शाळेमध्ये जाताना वाटेत कुठेही तमाशा पाहत राहू नये. म्हणजे काय तर काही काही मुलं मध्ये माहितीये शाळेत जाताना मध्ये वाटेमध्ये खेळत बसतात किंवा काय गर्दी आहे ते तिकडे जाऊन उभे राहतात, एखाद्या दुकानासमोर जाऊन उभे राहतात. तर असं काही करत बसायचं नाही. लहानपणी विद्या वृक्षासी लावावे, म्हणजे जर आपण लहानपणी आपला अभ्यासात लक्ष केंद्रित केलं, आपण अभ्यास छान आत्मसात केला बाळांनो, तर त्याचं फळ आपल्याला केव्हा मिळणार आहे, तर आपल्या तरुणपणी मिळणार आहे. ही अशी आपली दिनचर्या जर आपण तिचा अवलंब केला ना बाळांनो, तर आपलं जे जीवन आहे ते जीवन अगदीच सुखकर होणार आहे. मला वाटतं यातून सगळ्यांना छान समजलेलं असेलच. बरोबर ना? मग आता आपण पुढच्या भागाकडे किती समजलं आहे बाळांना हे पाहणार आहे मी. प्रश्न काय दिलाय पहा तुम्हाला. चांगले की वाईट ते सांगा. आता पहिलं वाक्य मला भक्ती गोरे वाचून दाखवणार आहे. रोहन सूर्योदयापूर्वी उठतो. मग आता तूच उत्तर सांग बाळा, काय चांगलं आहे की वाईट आहे हे वाक्य? चांगलं आहे. ओके, व्हेरी गुड, चांगलं आहे. आता पुढे श्रावणीला दुसरं वाक्य काय येतंय ते पाहूया. श्रावणी, दुसरं वाक्य काय येतंय? वाच पाहू जरा. श्रावणी वाच. बर, गीता ओल्या टॉवेलने कोरडे करते. गीता ओल्या टॉवेलने अंग कोरडे करते.
मग ही गोष्ट गीताच्या बाबतीत चांगली आहे की वाईट आहे रे? मृण्मयी सांग मला, चांगलं आहे की वाईट आहे बाळा? वाईट. वाईट आहे. ओके, व्हेरी गुड, शाबास. आता पुढे जाऊया. पुढचं वाक्य कोणासाठी आहे? जान्हवी. जान्हवी सांग मला, वाच वाक्य, वाक्य वाच बाळा जान्हवी. रोज शाळेत जाताना राजू शाळेत जाताना वाटे खेळते बसतो. राजू शाळेत जाताना वाटेत खेळत बसतो. मग चांगलं आहे की वाईट आहे? विना वाईट आहे. व्हेरी गुड टीचर. मग आपण पण असं करत असू तर ते वाईट आहे ना? बरोबर ना? हा. आता पुढे मला आर्या वाचणार आहे वाक्य. आर्या वाच. आर्या जाधव वाचते का आर्या? बरं, तिचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. इशिका वाच. इशिका वाच. आठवड्यातून 2 वेळा केस धुते. व्हेरी गुड, चांगले, शाबास, गुड. मीना आठवड्यातून 2 वेळा केस धुते. हे वाक्य चांगलं आहे. बरोबर. आता पुढचं वाक्य काय आहे? मला आता वाचून दाखवणार आहे सोनाक्षी. सोनाक्षी वाच. श्रावणी दररोज शाळेत वेळेवर येते. बरोबर. बरोबर आहे. बरोबर विचारले. प्रश्न काय आहे वरती? चांगले की वाईट ते सांगा ना. श्रावणी दररोज शाळेत वेळेवर येते. मग हे चांगलं आहे की वाईट आहे? चांगले. आता मला पुढचं वाचून दाखवणार आहे वाक्य निर्जला. निर्जला सांग, वाच वाक्य. नितेश खेळून आल्यावर स्वच्छ हातपाय धुत नाही. वाईट. ओके, व्हेरी गुड. वाक्य वाचून झाल्यावर तिने लगेच छान उत्तर पण बरोबर अगदी सांगितलं आहे. म्हणजे ही नितेशची वाईट सवय आहे की तू खेळून आल्यावर स्वच्छ हातपाय धुत नाही. तर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. मग बाळांनो, आता तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे सगळं कळत आहे. मग आपली दिनचर्या काय आहे? आपण सुद्धा दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंच काहीतरी कामं करत असतो. बरोबर की नाही? मग ही कोणकोणती कामं आहे? तुमची दिनचर्या काय आहे ही तुम्हाला या तक्त्यामध्ये लिहून काढायची आहे. तुमचा हा आजचा स्वाध्याय आहे. आजचा दिवस डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय काम केलं ते लिहायचं आहे. अंदाजे वेळ लिहायची आहे. म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता उठला, बरोबर ना? अंघोळ किती वाजता केली, दात किती वाजता घासले, बरोबर, जेवण कधी केलं, ह्या सगळे ही कामं अगोदर लिहून घ्यायची आणि मग तुम्ही त्याची वेळ लिहून काढायची आहे. मला वाटतं सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर कुठे लाईक करायचं आहे? आपल्या युट्यूबला जाऊन पुन्हा पाहायचं आहे, तो लाईक करायचा आहे. आणि आज आपले मित्र जर इथे आले नसतील तासाला तर शेअर सुद्धा करायचा आहे. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल त्यांनी काय करायचं आहे? आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता कोणीही बोलायचं नाही या व्हिडिओ चालू झाल्यानंतर. जे काही बोलायचं आहे ना आपल्याला ते आपण नंतर बोलूया. हा, चला सगळे जण छान बसणार आहे. छान.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद. टीचर